जालना मतदारसंघामधील परतूर या मतदारसंघाची आणि इथं देखील आपल्याला माहिती आहे की ठाकरे गट आणि भाजप यांची लढत होती, परंतु या मतदारसंघामध्ये कोणी बाजी मारलेली आहे, कोणी हा परतूर मतदारसंघावर दावा कायम केलेला आहे ते आपण पाहणार आहोत। परतूरमध्ये बबनराव लोणीकर संभाव्य आमदार असतील असं दिसतंय, तर आसाराम बोराडे ठाकरे गटाकडून त्यांच्यासोबत लढत होते, परंतु बबनराव लोणीकर पुन्हा एकदा या ठिकाणी परतूरमधून आपलं प्रतिनिधित्व करतील असं दिसतंय। बबनराव लोणीकर यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं देखील दिसतंय। संभाव्य आमदार म्हणून बबनराव लोणीकर यांचं नाव चर्चेत आलेलं आहे। आसाराम बोराडे यांनी जी ठाकरे गटाकडून लढत दिली होती ती मात्र इथं काही अंशी अपयशी ठरल्याची दिसतेय, परंतु बबनराव लोणीकर यांना संभाव्य आमदार म्हणून परतूरच्या नागरिकांनी पसंती दिलेली आहे। वैष्णवी, तर बबनराव लोणीकर हे संभाव्य आमदार असण्याचे नेमकं कारण काय हेच जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बरिदे यांच्याकडून। योगेश, काय सांगाल? भाजपचं पारडं जड दिसतंय, बबनराव लोणीकर हे संभाव्य आमदार असण्याची शक्यता आहे। विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार बबनरावजी, विद्यमान आमदार बबनरावजी लोणीकर आणि महाविकास आघाडीचे ये बोराडे पाटील यांच्यामध्ये ही सरळ लढत होती, पण अचानकच काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सुरेशकुमार जेतले यांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरल्याने या निवडणुकीमध्ये चांगलीच रंगत आलेली आहे। त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे रामप्रसाद थोरात यांनी पण या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता आणि तो त्यांनी ठेवला। वंचितसुद्धा या ठिकाणी या मतदारसंघातून चांगलं मतदान घेईन असं जानकार्यातून वर्तवल्या जात आहे। तसं जर पाहिलं तर ही जी लढत आहे, ह्या परतूर मतदारसंघातली लढत ही चौरंगी लढत आहे आणि अतिशय काट्याची लढत म्हणून पूर्ण जिल्ह्यामध्ये या लढतीकडे लक्ष लागलेले आहे।